निभानोई मल्लारुमते कृतनम यताई करदस्ते लंबोदारे ग्रवाई तदि युक्तन्नाय ध्वनित्यादमुरुधल्ले विषादेता विशनानम नित्य भक्ता दृढुडे श्रवणा परिते नित्ये नमामि। कुंडली कवरदा हरिष्ठुर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परित्रणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थे संभावमी युगे युगे। त्यावेळी आपुल्याची ने कैवारे मी साकार होऊन अवतारे बघ अज्ञानांची अंधारे गिलून घाली। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान मागच्या अवतारामध्ये देव होते, या अवतारामध्ये संत झाले। मागच्या अवतारामध्ये भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली तीच उणी भगवंताच्या ठिकाणी प्रेम कुठंतरी अधुरा राहिला, म्हणून माऊलीने अनंती सारख्या क्षेत्रामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि संत परंपरेनुसार आणि माऊलीने संत कुलामध्ये अवतार घेतला। नुसता अवतार घेतला नाही बाप्पानो, अवतारणाची प्रक्रिया अवतारणाचा उद्देश माऊलीने आपल्या अंतकरणातून व्यक्त केला। अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोके प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा करून माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या आमच्या जडीजीवापर्यंत लिहून ठेवला। आणि त्या ज्ञानेश्वरी अध्याय 4 आहे, श्लोक 8 आहे, ओवी 51 आहे। या ओवीमधून माऊली तुम्हा आम्हाला भगवंत अवताराला काय येतात, भगवंत अवतार घेण्याचं कारण काय, संत अवताराला काय येतात, संतांचा अवतार कार्य काय आहे, याचा पुरापूर सार आणि आसार जड जीवापर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माऊलीने फार मोठा प्रयत्न केलेला आहे। नवे नवे तुमच्या आमच्यापर्यंत तो निरोप पोहोचवली असो। आज या ठिकाणी जय मल्हार मंदिर संस्थापन आणि चंपाषष्ठी निमित्ताने आज हा कार्यक्रम राबवला जातो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज प्रवचन रूपी सेवा आज या ठिकाणी आहे। मला फोन आला, चेतन महाराज दिवा यांचा फोन आला, बघतो बाबा साधू संतांचा निरोप तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा। आणि साधू संतांचा निरोप तसा पोहोचवता येतो का? आता एखादा मनुष्य रस्त्यात जर भेटला तुम्हाला आणि तुम्ही सांगितलं भाऊ उभे राहा बरं मी तुम्हाला प्रवचन सांगतोय, नाही ऐकणार बरं का। मग त्याच्यासाठी काय पाहिजे? त्याच्यासाठी निमित्त पाहिजे। हा मग निमित्त म्हणजे काय? निमित्त म्हणजे ही चंपाषष्ठी आहे आणि ती सुद्धा
खंडोबारायांच्या मंदिरात आहे. खंडोबाराया म्हणजे साक्षात शिवाचे अवतार आहेत, महादेवाचे अवतार आहेत. पुढे आपण जाणार आहोत आणि आपल्याला ते श्रवण करायला भेटणार आहे कथा, बरं का. तर या कार्यासाठी सहकार्य करणारी आपली जी मंडळी आहे, तसा सर्व ग्रामस्थ मंडळच या कार्यक्रमाला सहकार्य करतात. पण आता पत्रिकाद्वारे किंवा निवेदन जे काही दिला गेला आहे त्याद्वारे आम्हाला नामोल्लेख करतो आम्ही. चंद्रकांत म्हात्रे, चिंतामण भोईर, चिंतामण महाराज भोईर, तसेच जितेंद्र गायकवाड महाराज आणि सर्व वारकरी आणि ग्रामस्थ मंडळ, मोठा गाव ठाकुर्ली, रेतीबद्ध रोड यांच्या प्रेमाने, यांच्या प्रज्ञेने, यांच्या भावनेने आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो. कारण एकमेका साह्य करू अवघा धरू सुपंत, संपूर्ण गाव आणि संपूर्ण गावाचा या कार्यक्रमाला सहभाग आहे. कारण प्रवचनाला जर एवढी मंडळी आहे तर आपण समजून जायचं की इथे कार्यक्रमाला सर्व गावाचा सहकार्य असेल. कारण गावामध्ये मंदिर असला तर त्या मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि ज्या मंदिरामध्ये कार्यक्रम होत नाही, आपण समजून जायचा की त्या गावामध्ये लोकांचा देवाच्या बद्दल भाव किती असू शकतो. साधू संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवलाय तो कुठला मार्ग दाखवलाय? तो मार्ग भक्तीचा दाखवलाय, तो मार्ग नामाचा दाखवलाय, तो मार्ग धर्माचा दाखवलाय. आणि तो धर्माचा, तो ज्ञानाचा आणि तो भक्तीचा मार्ग खरोखर तुम्ही लोक एवढा आकलन करता आणि आकलन करून त्या प्रेमाने आणि हा कार्यक्रम राबवला जातो, ही खरोखर फार मोठी तुमच्यावरती खंडोबारायांची कृपा आहे, बरं का. हा खंडोबारायांची कृपा आहे. म्हणून मी मुद्दाम ती ओवी भगवंता अवतारासाठी घेतलेली आहे. कारण या भूतलावरती ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होतो, अधर्म वाढतो, साधू संतांना छेडले जातात, साधू संतांना कीर्तन बंद होतात, प्रवचन बंद होतात, नामस्मरण बंद होतो, कथा बंद होतो, नवे नवे मानवाची पूर्ण हत्या होतो. ऋषी मुनींना यज्ञ करू देत नाही, बरं का. आणि त्या वेळेला मात्र आणि भगवंत या भूतालावरती अवतार घेत असतो. तसंच ज्या वेळेला मणी आणि वल्ल हे दोन राक्षस फार क्रूर राक्षस झाले आणि क्रूर राक्षस झाल्यानंतर त्या लोकांनी त्या राक्षसाई काय केला? स्वर्ग, पृथ्वी आणि पाताल या तिन्ही लोकांमध्ये त्यांनी विजय प्राप्त केला. कीर्तन बंद करून टाकली, प्रवचन बंद करून टाकली, कथा बंद करून टाकले, यज्ञ बंद करून टाकले. नवे नवे माणसांची हत्या त्या लोकांनी चालू केली. ऋषी मुनींना मारू लागले, साधू संतांना मारू लागले, ढीगचे ढीग लोकांना मारून आणि ते ढीगचे ढीग करू लागले. असा क्रूर अन्याय मणी आणि बाल्य त्या राक्षसांकडून होऊ लागला. साधू संत फार कळवळा आला त्यांच्या ठिकाणी आणि कळवळा आल्यानंतर त्याही विचार केला की आता या संकटातनं आपल्याला सोडवणारा कोण असेल? या संकटातनं सोडवणारा फक्त भगवंत असतो. आणि भगवंताची त्या लोकांनी विनवणी चालू केली, बरं का. विनवणी चालू केली. सर्व ऋषिगण आणि सर्व संत आणि भगवान विष्णूकडे गेलेले आहेत. आणि भगवान विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूने सांगितलं की आपण महादेवाकडे जाऊ. आणि महादेवाकडे गेल्यानंतर आपली विनवणी त्यांना सांगू. आपल्याला होणारा दुःखामध्ये जर्जर झालेला हा मानव समाज आणि महादेवाकडे गेलेले आहेत, बरं का. हो. आणि महादेवाकडे गेल्यानंतर महादेवाला आपली
विनवणी सांगितली महादेवाला, आपला दुःख सांगितला. माय बाप्पानो, आपण जेव्हा आपला दुःख साधू संतांना सांगतो ना, तेव्हा साधू संत काय करतात? आपल्याला त्या दुःखातून सोडवतात बरं का. आपण दुःख साधू संतांना सांगत नाही तोपर्यंत साधू संत आपल्याला दुःखात कसं सोडवतील? मग आपल्याला साधू संत काय करतात? साधू संत आपल्याला मार्ग दाखवतात. कुठला मार्ग दाखवतात? त्या मार्गाने जर आपण गेलो तर त्या जीवाचा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कारण ज्या मार्गाने संत गेलेले आहेत त्या मार्गाने आपल्याला साधू संत सांगतात की बाबांनो, तुम्ही या मार्गाने जा, आणि या मार्गाने जर तुम्ही गेले तर तुमच्या जीवाचा कल्याण होईल. नवे नवे तुम्हाला सर्व सुखाचा आघार प्राप्त होईल. मग संत कसे आहेत? संत आहेत कसे? संत दयाळू आहेत, संत कृपालू आहेत. संतांना जो शरण गेला बरं का, त्या साधू संतांनी काय केला? त्या साधू संतांनी त्या जडजीवाचा उद्धार केला. आणि त्या जडजीवाला कसा केला? आपुले सारखे करती तात्काळ, नाही काल वेल तया जवळी. पण कोणाचा उद्धार होतो? कोणाला आपले सारखे करतात? जे साधू संतांना शरण जातात त्यांना बरं का. साधू संतांना शरण जर आपण गेलो नाही तर आपला उद्धार होईल का? आपला उद्धारच होणार नाही. कारण उद्धाराचा जो मार्ग आहे, उद्धाराचा जो वर्म आहे, बाबा सांगायचं चांगला विचार केला तर मग उद्धाराचा वर्म कोणाला माहितीये? उद्धाराचा मार्ग फक्त साधू संतांना माहितीये, वर्म फक्त साधू संतांना माहितीये. आणि जेव्हा आपण साधू संतांना शरण जातो त्यावेळेला ते साधू संत आपल्याला तो वर्म दाखवतात, तो मार्ग दाखवतात. आणि त्या मार्गाने जेव्हा जीव जातो ना त्यावेळेला त्या जीवाचा उद्धार होतो. कारण का? तर मनुष्य जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी ज्ञान घेऊन जन्माला येत नाही. मग काय घेऊन जन्माला येतो? फक्त कर्म घेऊन जन्माला येतो. काय घेऊन येतो? कर्म घेऊन जन्माला येतो, पाप घेऊन जन्माला येतो, वासना घेऊन जन्माला येतो. मातेच्या पोटी दगडाला पोटाशी. मग इथे आल्यानंतर तुम्हाला तो ज्ञान प्राप्त करावा लागणार आहे. इथे आल्यानंतर संत संग तुम्हाला करावा लागणार आहे. भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचे असताना बरं का, 5 वर्षाचे असताना सांदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. आणि सांदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन 14 दिवसामध्ये 64 कला हस्तगत केल्या भगवान श्रीकृष्णाने. आणि ते सांदीपान ऋषीने भगवान श्रीकृष्णाला काय दिला? अनादी कालाची जी सनातन धर्माची परंपरा आहे, नीट ऐका. अनादी कालाची सनातन धर्माची परंपरा काय आहे? आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. मग तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? नामाचे धारक आहोत. आणि तो नाम भगवान श्रीकृष्णाला सांदीपान ऋषीने दिला. आणि सांदीपान ऋषीने नाम दिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्या नामावरती अनुसंधान केला बरं का. काय केला? अनुसंधान केला. आणि अनुसंधान केल्यानंतर भगवंताचे अष्टसात्विक भाव निर्माण झालेला आहे. आणि तोच नाम भगवंतानी कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू असताना अर्जुनाला दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? अर्जुनाला दिलेला आहे. परंपरा कुठनं आली? सनातन धर्माची परंपरा. एखाद्या माणसाने जरी विचारला बाबा तुमचा धर्म काय, तर आमचा सनातन धर्म आहे. परमार्थामध्ये
सनातन धर्माची सुरावत, मानवाची सुरावत सनातन धर्मापासून आहे. पहिला मानव कोण? मनू. मनूची उत्पत्ती तुम्ही आम्ही आहोत. आणि सनातन धर्माचे कोणी हिंदू, कोणी मुसलमान, कोणी ख्रिश्चन, या सगळ्या जाती आहेत. नीट लक्षात ठेवा. हे धर्म नाही आहेत, या जाती आहेत. मग सनातन धर्माची सुरावत जी झाली आहे, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मशिंद्र दयाचा मुक्ती, मशिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वलला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवचार जो जगिले. ही परंपरा सांगितलेली सनातन धर्माची. आणि त्या परंपरेचे आपण पायक आहोत. भगवान श्रीकृष्णाने त्या परंपरेचं अवलोकन केलंय. आणि त्या परंपरेनुसार भगवंताने अर्जुनाला ती गीता सांगितली. लक्षात ठेवा. आणि त्या गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, काय सांगतात अर्जुनाला? भगवंत सांगतात की ज्या वेळेला आम्ही जेव्हा अवतार घेतो त्यावेळी आपुल्या चेने कैवारे मी साकार होऊन अवतारे. मग त्यावेळेला आम्ही काय करतो? कैवारी बनतो आणि आम्ही अवतार घेतो. मग संतांचा अवतार घेतो, देवाचा अवतार घेतो आणि जलजीवांचा उद्धार करतो. तदादि परिप्रात्यन्य परिप्रश्न सेवया उपस्थिती ते ज्ञान आणि तत्वदर्शनी. भगवंत अर्जुनाला सांगतात का, अर्जुना अरे तू अशा महात्म्याला शरण जा की ज्या महात्म्याला सचित आनंद याची प्राप्ती झालेली असेल, त्या स्वरूपाची ओळख झालेली असेल, मी कोण आहे याची ओळख झालेली असेल, अशा महात्म्याला जेव्हा तू शरण जाशील ना, तेव्हा मात्र तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तदादीपणे प्राप्तेन परिप्रश्न सेवया उपस्थिती ते ज्ञान आणि तत्वदर्शनी. भगवंताने अर्जुनाला सांगितला. मग तेव्हा भगवान अर्जुन विचार करू लागला, देवा मी शरण जातो, मी शरण जाणार. त्या वेळेला बघा काय नाता होता भगवंताचा आणि अर्जुनाचा. मायेचा नाता काय होता? मिळवण्याचा नाता होता की नाही? पण त्या वेळेला भगवंतानी सांगितलं, अरे अर्जुना तुझ्या जीवाचा उद्धार व्हावा असं तुला वाटत असेल ना, तर तुला इथे अनुग्रह घ्यावा लागेल. इथे कुठे? कुरुक्षेत्रामध्ये तुला अनुग्रह घ्यावा लागणार आहे. आणि युद्ध चालू आहे. तुमचं आमचं सुद्धा युद्ध चालू आहे की नाही? दिन रात आम्हा युद्ध चालू आहे का बंद आहे? युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये जर तुम्हाला विजय व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला अनुग्रह करावा लागेल, तुम्हाला अनुग्रह घ्यावा लागेल, तुम्हाला नाम घ्यावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही नाम घ्याल तेव्हा मात्र या युद्धात विजय झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंतांनी सांगितलं, अरे अर्जुना या युद्धामध्ये जर तुला विजय व्हावा असं वाटत असेल ना, तर तुला नाम घ्यावा लागेल. आणि भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये भगवंतांनी अर्जुनाला नाम दिलेलं आहे. आणि नाम दिल्यानंतर अगोदर अवस्था कोणाची झाली आहे? भगवंताची अगोदर अवस्था झालेली आहे. अष्टसात्विक भावाची माधी अर्जुन आधी श्रीकृष्ण आधी. अगोदर कोणाची अवस्था झाली आहे? अगोदर भगवंताची अवस्था झालेली आहे. आणि भगवंताची अवस्था झाल्यानंतर अर्जुनाची झाली आहे. आणि अर्जुनाचे जेव्हा अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत कुरुक्षेत्रामध्ये, देहावरती आल्यानंतर भगवंत अर्जुनाला विचारतात, आता कसा वाटतो बरं का? तेव्हा फार सुंदर उत्तर देतात अर्जुन. म्हणे गगन केवढे होते, कवने नेलुव केवते, ही चराचर माप होते, काय झाली? आता मला काहीच दिसत नाही. मग काय दिसतो? विठ्ठल झाले तले वरला रेता ठावला युरला. मग सगळीकडे मला भगवंत दिसू लागला. हा कोणाचा अनुभव आहे?
अर्जुनाचा अनुभव आहे, हा अर्जुनाचा अनुभव आहे. अर्जुनाच्या प्रारब्धामध्ये, अर्जुनाच्या भाग्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आले, म्हणून अर्जुनाचा काय झाला, उद्धार झाला. लक्षात ठेवा. आणि ती गीता भगवंताने अर्जुनाला सांगितलेली. व तसं तुमच्या आमच्या भाग्यामध्ये जोपर्यंत सद्गुरू येत नाही तोपर्यंत आपलं भाग्य उजळलेले जातील का? सद्गुरु वाचूनी सापडे न सोय, धरावे ते पाये आधी आधी. जीवनामध्ये आपल्या सद्गुरू आले पाहिजेत, पण ते सद्गुरू कसे पाहिजेत? सद्गुरू पाहिजेत कसे? कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. निंदा नाही, स्तुती नाही, वस्तुस्थिती सांगतोय, पुराणाचा आधार घेऊन सांगतोय. कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही, पुराणाचा आधार घेऊन सांगतोय. या महाराष्ट्रामध्ये संप्रदायाची कमी नाहीये, पंथाची कमी नाहीये. पण भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, तंत्र मंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ती, शिष्याशी दावी सद्वस्तू श्रीकृष्ण त्याती सद्गुरु माने. मग सद्वस्तू म्हणजे काय? मी कोण आणि देव कोण, मी कोण आणि देव कोण, ही गोष्ट जोपर्यंत जीवाला कळत नाही तोपर्यंत जीव मुक्तच होणार नाही. लक्षात ठेवा. तोपर्यंत त्याच्या ठिकाणी षटविकार येत राहतील, तोपर्यंत त्याचा मन बाह्यरंगाने धावत राहील. बाह्यरंगामध्ये गेलेला मन काय घेऊन येतो? बाह्यरंगाने गेलेला मन काय घेऊन येतो? अनेक विकार घेऊन येतो, अनेक वाईट विचार घेऊन येतो. मग बाह्यरंगामध्ये मन न धावावा तर मग मनाला काय करायला पाहिजे? मनाला भजन करायला लावा. मग मनाला भजनाची रीत कशाने? ती नामाने होतो. 21,600 वेळेला श्वास चालू आहे तुमचा, आमचा बंद आहे. आणि ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी मग त्या भजनाची रीत आपण सद्गुरू करणं जर समजून घेतली तर काय होईल? त्या भजनाची रीत सद्गुरू करणं जर आपण समजून घेतली तर या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग झोपल्यानंतर भजन बंद आहे का चालू आहे? मग झोपतो कोण? झोपतो कोण? इंद्रिया झोपतात. नीट आहे का? कोण झोपतो? इंद्रिया झोपतात. तो झोपत नाही, भजन चालू असतो. मग कधी कधी लोक सांगतात आम्हाला ना रात्री स्वप्न पडला. कुठला स्वप्न पडला? तुम्ही मनामध्ये जे विचार केलेले होते ना ते विचार तुमच्या स्वप्नाद्वारे येतात. म्हणे असे ते. मग मनामध्ये जर आपण सतत जर त्या भगवंताचं नामस्मरण केला, बरं नामस्मरण सोपा आहे का कठीण आहे? सगळ्यात सोपा काय? मनुष्य जन्मामध्ये सगळ्यात सोपा सांगा. काय सगळ्यात सोपा? सगळ्यात सोपा, सगळ्यात सोपा सांगतो तुम्हाला मी, आणि सगळ्यात कठीण सांगतो तुम्हाला मी. कुठलं सगळ्यात कठीण? सगळ्यात कठीण म्हणजे संसार आहे आणि सगळ्यात सोपा म्हणजे परमार्थ. कारण संसाराला कठीण का बोललो मी? तर केवळ संसाराच्याच जर तुम्ही संसारामध्ये जर कुठेतरी सुख भोगायचा प्रयत्न कराल आणि संसारामध्ये जर तुम्ही सुख मिळवण्याचा प्रयत्न कराल तर तो संसार कसा सांगितलेला आहे? दुःखमूल सांगितलेला आहे. संसार दुःखमूल चोहीकडे इंगल, विसरंती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. बरं ज्या झाडाचा मूळ जर दुःखाचा आहे तर त्याला फलं कुठली येतील? दुःखाचीच येतील ना. बरं पुढे जाऊन साधू संत सांगतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत तोही मसना गेला, उठा जागे वारे पाठी आले मोठे. मग ती भजनाची रीत मी तुम्हाला सांगून देतो, थोडक्यात सांगून देतो. भजनाची रीत काय? भजनाची रीत जेव्हा तुम्ही सद्गुरू करणं ती भजनाची रीत समजून घ्याल ना त्यावेळेला तो भजन सहज होतो. तुम्हाला भजन करायची गरज फक्त काय करायचंय? लक्ष ठेवायचंय.
आणि एकदा त्या सद्गुरूंनी तुमच्या कानाद्वारे तो अनादी कालाचा नाम, तो अनादी कालाचं तत्व तुमच्या कानाद्वारे सद्गुरूंनी सांगितलं ना, फक्त त्याच्यावरती लक्ष ठेवायचा. आणि एकदा लक्ष ठेवता 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 तुकाराम महाराज भजनाची रीत सांगतात. पाण्यात चाललेली गोजरी संग घेऊन दोघा घरी, चाले मोकले पदरी परी लक्ष देतो. इथे ना भजनाची म्हणजे आपण काम करत असताना, आपण पाणी वाहत असताना, आपण सारवण करत असताना, आपण भाकरी बुजत असताना, आपण घरकाम करत असताना, आपण गाडी चालवत असताना, सगळा काय करत असताना तो भजन होतो. फक्त रीत समजून घेतली तर. मग भजन वैखरी वाणीचं आहे, कानात नाद येतो, तो नाद आहे. परा पश्चिंती मध्यमेने वैखरी चारी वाणींच्या पलीकडे तो नाद आहे आणि त्याचं नाव भजन आहे. तो बंद होतच नाही. तो बंद होतो का? तो बंद होत नाही. फक्त रीत समजून घ्यायची. रीत समजून घेतली की सहज होतो. मी न करी त्याचे ध्यान तोच करी त्याचे. मग भजन कोण करतो? भजन करतो कोण? त्याचा तोच भजन करतो की नाही? मग आपण भजन का करायचा? आता बघा प्रश्न पडला की नाही. आपण भजन का करायचा? तर आपल्याला दुःखातनं वेगळं व्हायचं म्हणून भजन करायचं. आपल्याला दुःख आहे की नाही? कुठला दुःख आहे? दुःख कुठलं आहे? जन्माला येणं आणि मरण हा मोठा दुःख सांगितलेलं आहे. पण आता जे आपण जन्माला आलोय, मनुष्य जन्मामध्ये आलोय, म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपल्याला आहे गादी आहे, सगळं घर आहे, सगळं काय. पण इतर योनीच्या ठाई, इतर ठिकाणी सगळी सोय आहे का? इतर ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे का? इतर ठिकाणी कथा आहेत का? इतर ठिकाणी प्रवचन आहेत का? इतर ठिकाणी देव कळतो का? मग या जन्मामध्ये आपल्याला हे सगळं कळतो. पण इतर ठिकाणी, इतर योनीमध्ये, ऐका नीट, इतर योनीमध्ये जो या योनीमध्ये दुःख आहे तो दुसऱ्या योनीमध्ये सुद्धा दुःख आहे. बदल कशावरती होतो? बदल कशामध्ये होतो? बदल फक्त देहांतरीमध्ये होतो. देह बदलतो, फक्त देह बदलतो, जीव तोच आहे. कुत्र्याचे जर मारला तर कुत्र्याच्या कल लागतो की नाही? लागतो की नाही? मग त्याच्यामध्ये कोण आहे? बदल कुठे भरला? बदल कर्मामध्ये भरला. कर्मामध्ये बदल पडल्यामुळे देहामध्ये बदल झाला. जीवामध्ये बदल आहे का? म्हणजे विचार कशाला सांगितलेला आहे? विचार सांगितलेला कशाचा? कर्माचा विचार सांगितलेला आहे ना. इथं कर्माचा विचार सांगितलेला, लक्षात ठेवा. मनुष्य जन्मामध्ये, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यांनी कर्म कसे करावे त्याचा सार सांगितलेला आहे. पण त्या सारानुसार तो कर्म करत नसेल तर तो आसारामध्ये जमा होतो. कर्म दशरथ वियोग मेला, कर्म श्रीराम वनवासी गेला, कर्म रावण सेय पावला आणि वियोग घरला. कर्माचा पण सांगितलेला माय बाप्पानो. पण ज्या वेळेला देव अवताराला जेव्हा येतात, देव अवताराला कशा करता येतात? कारण ज्या वेळेला या भूतलावरती, या मृत्यूलोकावरती अधर्म माजतो ना, त्या वेळेला मात्र देवाला अवतार घ्यावा लागतो. साधू संत का जन्माला येतात? साधू संत जन्माला येण्याचं कारण काय? बुरते जन ना देखवे डोला, येतो कलवाला म्हणून या. पण जग कुठेतरी चुकीच्या मार्गात चाललाय, जग कुठेतरी अज्ञानाकडे चाललाय, त्या जीवाला सुज्ञानाकडे आणणार, त्या जीवाला सार कळून देणार, त्या जीवाला देव कळून देणार आणि त्या जीवाला
जीव शिवाची भेट घालून देणं हा काम कोणाचं आहे? साधू संतांचं काम आहे. अवतार तुम्हा धराया कारण. कशा करता कारण? कशा करता अवताराला साधू संत आले? कशा करता श्रीपाद बाबा आले? कशा करता रामदास बाबा आले? कशा करता सावळाराम बाबा आले? काय कार्य होता त्यांचा? आज गावोगाव घरोघर अहो गल्लोगल्ली फिरून त्यांनी तुम्हा आम्हाला जो परमार्थ सांगितला तो परमार्थ जीवाच्या हिताचा होता. लक्षात ठेवा. बाबा सांगा तर चांगला विचार केला तर मग कुठला विचार करायचा आपण? चांगला विचार कुठला सांगितलेला आहे? कारण 84 लक्ष योनी भोगून हा जो मनुष्य जन्म जो आपल्याला भेटलेला आहे तो जन्म केवळ भजन करण्यासाठी आहे. कशासाठी? केवळ भजन करण्यासाठी तो जन्म आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. दुसऱ्या कुठल्या योनीमध्ये हा विचार नाही. दुसऱ्या कुठल्या योनीमध्ये आपल्याला भजन करता येणार? या योनीमध्ये आपल्याला भजन करता येईल. देख मनुष्य जात सकल स्वभाविता भजनशील आणि झाला असे केवळ माझ्या ठाई. मग ज्याचा आपल्याला भजन करायचं आहे तो आपल्यापासून लिप्त आहे का अलिप्त आहे? तो आपल्यापासून लिप्त आहे का अलिप्त आहे? तो आपल्यामध्येच आहे ना, तो लिप्त आहे ना. मग ज्याचा आपल्या भजन करायचं आहे तो आपल्यामध्येच आहे. बरोबर. पण ज्याचा भजन आपल्याला करायचं आहे तो आपल्याला हाताला धरून काय करतो? चालवतो की नाही? सकाळी उठवतो कोण? झोपवतो कोण? जेवल्यावर पचवतो कोण? आता इथे प्रवचन कोण करतो? ऐकतो कोण? चाले शरीर कोणाची आसक्ती कोण बोलविते हरी बिन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. मग हा शरीर त्याच्या सत्तेने चालतोय. त्याच्या सत्तेने सगळं चाललंय आणि तो तुमच्या आमच्या मध्ये एक तत्वाने आहे. आता आपण जर माऊली वर्गांकडे बघितला तर यांच्यामध्ये आत्मी आहे का? आपल्यामध्ये आत्मा आणि त्यांच्यामध्ये आत्मी आहे का? नाही ना. सर्वागटी राम देहादेक सूर्य प्रकाशक सहस्रमे. सगळ्यांमध्ये तो उत्पन्न भगवंत आहे. आणि तो भगवंत कसा आहे? अर्जुनाला देवाने सांगितलं. इंद्रायणी इंद्रस्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. भगवंतांनी सांगितलेलं. अरे अर्जुना, जीवानी देवाकडे किती प्रेम करायला पाहिजे? कसा प्रेम करायला पाहिजे? फार दृष्टांत दिलेला भगवंताने अर्जुनाला. ती काश्मीन असतो ना, काश्मीन. ती काश्मीन त्या बाजूला असतो. डोळ्याच्या त्या बाजूला काश्मीन असतो. पिल्ले या बाजूला असतात. पण नुसती दृष्टादृष्टी होतो आणि दृष्टादृष्टीमध्ये त्या पिल्लांचा पोट भरला जातो. नुसत्या दृष्टीमध्ये. मग सद्गुरू काय करतात? आपल्याला दृष्टिकृपा करतात. आणि दृष्टिकृपामध्ये जेव्हा सद्गुरू आपल्या दृष्टिकृपा करतात, नाम दिल्यानंतर आपल्या चेहऱ्याकडे बघतात, अवलोकन करून बघतात. साधक जर चिंतन करणारा असेल तर त्याची दृष्टी आहे ना, त्याची दृष्टी कोमल होतो. लक्षात ठेवा. काय होतो? कोमल दृष्टी होतो. आणि सर्व ऋषी, सर्व संत आणि महादेवाकडे गेलेले आहेत. आणि महादेवाकडे गेल्यानंतर आपला दुःख आणि महादेवाला व्यथित करायला लागले. तर देवा, त्या भूतलावरती मणी आणि वल्ल या दोन राक्षसाई फार आकार निर्माण केलाय. फार आकार निर्माण केलाय. माणसं मारून टाकत होते. ऋषी मुनींना मारून टाकत होते. ते ढीकचे ढीक पडलेली होती. हाडांची ढीकचे ढीक पडली होती. मुडकांची. एवढा मोठा त्या लोकांनी अत्याचार चालवला होता.
हे सगळं ऐकल्यानंतर भगवान महादेवाला क्रोध आला आणि सांगितला, चला मी येतो आणि अवतार घेतो आणि त्यांचा काय करतो, त्यांचा नाश करतो आणि परत धर्माचा स्थापन करतो. मग देव काय करतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम. मग ज्या वेळेला भगवंताने महादेवाने अवतार कोणाचा घेतला, खंडोबाचा अवतार घेतला की नाही. मग खंडोबाचा अवतार कोणाचा आहे, महादेवाचा अवतार आहे. आणि खंडोबाने अवतार घेतल्यानंतर मणी आणि बल्ल हे राक्षस, पहिला मणी राक्षस आला आणि भगवंताबरोबर युद्ध करू लागला, महादेवाबरोबर युद्ध करू लागला. पण महादेवाने त्याला, महादेवाच्या हातात काय होता, खडक होता. आणि कशावर बसले होते शंकर, या खंडोबा घोड्यावरती बसले की नाही, घोडा स्वार काय त्यांचा, कशावर बसतात खंडोबा, आणि हातामध्ये खडक घेतलेला आहे. आणि त्या खडकामध्ये आणि त्या मणी राक्षसाचा आणि वध केलेला आहे. दोन्ही राक्षसांना जेव्हा खंडरायाने मारलेत बरे का, आणि त्या वेळेला मात्र तिथे जय जयकार झालेला आहे. देव अवतार कशाकरता घेतात की ज्या वेळेला पृथ्वीवरती हे फार मोठा अधर्म माजतो, त्यावेळेला मात्र देव अवतार घेतात. आणि त्यावेळेला ते दोन्ही राक्षसांना मारल्यानंतर तिथले असलेले जे संत आहेत, तिथले असलेले जे ऋषी आहेत, त्यांना फार मोठा आनंद झाला. आणि तिथे आनंदामध्ये ते नाचू लागले. का बरं नाचू लागले, कारण त्यांना कुठल्याही प्रकाराचा सत्संग करू देत नव्हते, ते कथा कीर्तन करू देत नव्हते ते. आणि संत असतात ना, लक्षात ठेवा का, संत जे असतात ना, त्यांना आवड कशाची आहे, त्यांना आवड फक्त भगवंताच्या नामाची असतो, भगवंताच्या भजनाची असतो. का बरं भगवंताच्या नामाची ना भगवंताच्या भक्तीची आवड असतो, कारण देवाला ती गोष्ट आवडतो. आवड देवासी तो एक प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला दुसरा काही आवडत नाही बरं का. देवाला आवडतोय तो फक्त नामस्मरण आवडतो. आणि जो जीव भगवंताचं नामस्मरण करतो त्या जीवाचा मात्र उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बरं, नामानेच उद्धार का होतो, दुसऱ्या कुठल्या मार्गाने उद्धार होत नाही का, नाही ना, दुसऱ्या कुठल्याही मार्गाने उद्धार होत नाही. कारण या कलियुगामध्ये जर जीवाला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याचा उद्धार फक्त एकच गोष्टीने होतो, कलियुगी उद्धार हरीचा नामे. सर्व संतांनी विचार केला आणि सर्व सार शोधून काढले, सर्व पुराण शोधून काढले, बघितले बाबा कलियुगामध्ये जीवाचा उद्धार कुठल्या मार्गाने होणार आहे, तर तो फक्त भगवंताच्या नामाने उद्धार होणार आहे. आणि तो नाम जोपर्यंत तो जीव आकलन करत नाही, तो घेत नाही, तोपर्यंत त्या जीवाचा उद्धार होण्याचा कुठलाही मार्ग नाही. कारण तुकाराम महाराज सांगतात की आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, नाम घेणारा वाया गेला असं तुम्ही कुठं ऐकलंय का. नामाने दगड तरली, दगड तरली की ना, दगड नामाने दगड तरली तर माणसं तरणार नाही का. चांगला विचार केला तर बाबा सांगायचे, पण चांगला विचार केला तर मग नामाने दगड तरली, नामाने राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला, पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार झाला, मग माणसाचा उद्धार होणार नाही का. मग त्या नावाने जीवाचा उद्धार होतो.
मग जीवानी विचार नको करायला या गोष्टीचा. आणि जोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत आपण दुःखापासून वेगळं होत नाही बरं का. तोपर्यंत दुःख तुमच्या वाट्याला आहेच. मग तुम्ही किती पुण्य करा ना. एखाद्या माणसाला जर वाटत असेल महाराज अहो काय सांगता तुम्ही, सकाळी 2 तास पूजा करतो मी, गावामध्ये सप्ताह असला तर 100 किलो तांदूळ देतो मी, 50 किलो चणाची डाळ देतो मी, तूर डाळ देतो मी, काय भेटलं त्याच्यात? पुण्य भेटतो ना. मग पुण्याचा काय फरक आहे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. काय पुण्याचा फरक आहे? पुण्याचा फरक सांगतो मी तुम्हाला. पुण्याचा फरक काय? एक कुत्रा एसी मध्ये फिरतो न एक कुत्रा पायी रस्त्यात चालतो. फक्त पुण्य करणारा कुत्रा तो एसी मध्ये फिरायला लागला का? पुण्य होता म्हणून तो एसी मध्ये फिरतो. ज्याचं पुण्य कमी पडलं तो कुठे आला? रोड मध्ये चालतो. नवे नवे त्याच्या अनेक प्रकारच्या वेदना होतात, किडे पडतात त्याच्या मस्तकावरती. का बरं? पुण्य कमी. लक्षात ठेवा काय बोललो ते. मला काय सांगायचं नीट ऐका, लक्षात ठेवा. मला काय सांगायचं आहे की पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होईल, पण तो पुण्य संपल्यानंतर परत मात्र त्या जीवाला दुःखामध्ये यावा लागतो, म्हणजे मृत्यू लोकामध्ये यावा लागतो. मग जीवाला मुक्त होण्याचा मार्ग नको आहे का? विचार नको करायला? पण साधू संत आतापर्यंत आपल्याला हजारो वर्षे झाली साधू संत जागे करतात की नाही? उठवतात की ना आपल्याला? जागे करतात की ना आपल्याला? उठा जागे वारे आता, शरणरी गा पंढरी नाथा. म्हणजे आपण झोपलोय का? आपण झोपलो नाही. आपल्याला जागे कशामुळे करतात? तर तू वर्म चुकलाय. तू हिताचा विचार कर. याच्याकरता साधू संत आपल्याला उठवतात, याच्याकरता आपल्याला ते जागे करतात. बाकी झोपेत ना आपण झोपलोय ना आपल्याला जागे करायला आले तो भाग नाही साधू संतांचा. साधू संत सांगतात अरे तू जो मनुष्य जन्मामध्ये आलाय ना बरं का, मनुष्य जन्मामध्ये तू आलायस ना, तुला मनुष्य जन्म सहज भेटलाय का हो? सांगू योनी किती आहेत त्या? 20 लाख वेळा वृक्षामध्ये जन्म घ्यावा लागतो. कॅल्क्युलेशन घ्या ना, करून ठेवा. काय 20 लाख वेळा वृक्षामध्ये जन्म घ्यावा लागतो. 9 लाख वेळा किड्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो. 10 लाख वेळा पक्ष्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो. 9 लाख वेळा सरपटणाऱ्या सापामध्ये जन्म घ्यावा लागतो. 30 लाख वेळा पशुमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि 4 लाख वेळा मानवामध्ये जन्म घ्यावा लागतो. तेव्हा ती 84 लक्ष योनी भोगल्यानंतर मनुष्य जन्म भेटतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. ही मनुष्य देहाची तुलना सांगितलेली आहे. 84 लक्ष योनी म्हणजे आता पण तुम्ही ऐकत की 84 लक्ष योनी सांगतात, त्याची गणना काय? नामा म्हणे तेव्हा नरदेह नरा. नामदेव महाराजांचा आवाज आहे. नामा म्हणे तेव्हा नरदेह नरा, तयाचा माथेरा केला पुढे. त्याच्यानंतर एवढा भोगल्यानंतर त्याला तो नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि त्याने सांगितला की या येड्याने काय केला? त्याचा माथेरा करून टाकला, त्याचा नाश करून टाकला. काय करून टाकला? नाश करून टाकला. का? फक्त सद्गुरूला शरण न गेला. हो. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू आपल्याला वर्म दाखवतात. कुठला वर्म दाखवतात? ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटुनी. मग अंतरीच्या खुणा म्हणजे काय? जो तुमचा आमचा नाम चालू आहे ना, तो नाम म्हणजे अंतरीच्या खुणा आहेत. एक किसा जार मिला कर शेसोत सुमरो रे, अष्टपहार जागत सोहत
मन में करो स्मरण, जो नर चिंतन करे निरंतर, जो नर चिंतन करे निरंतर, मिटे संसार का बंधन रे. 21,600 वेळा जो श्वास चालतोय त्या श्वासामधला जो भजन आहे त्या भजनाची रीत जर समजली तर मात्र हा मनुष्य दुःखातून मुक्त होतो, नाहीतर मुक्त होता येत नाही. तया विनी आपुल्याचनी कैवरे. काय साधू संत तुम्हा आम्हाला मार्गे लावून गेलेत. कशाकरता साधू संत आले? ते कैवारी होऊन आले, ते दयालू होऊन आले, ते कृपालू होऊन आले. कारण का? तर साधू संतांना जो अनुभव आला तो अनुभव तसाच तसाच तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी अट्टास केला. रात्र न दिन, रात्र दिवस त्यांनी हा निरोप, त्यांनी हा वर्म, त्यांनी हा हिताचा विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बरं का? आपण काय करतो? आपण वृत्तीकडे बघतो. बरं का? वृत्तीकडे नका ना बघू. आपण एखाद्या कर्माकडे बघतो, एखाद्या अज्ञानाकडे बघतो. कशाला बघता तुम्ही अज्ञानाकडे? कशाला बघता? साधू संतांनी काय सांगितलेलं आहे? काय सांगितलेलं आहे? कोणी अजीवाचा न करू मस्तर, वर्म सवेश्वर पूजनीया. कुठल्याही जीवाचा मस्तर करू नका. फक्त एकच गोष्ट करा, आपुली आपण करा सोरवन, संसार बंधन तोडा वेगी. एखादा महाराज चुकत असेल, एखाद्या महाराजाला बुद्धी कमी असेल, त्याच्याकडनं काय चुकीचं कर्म घडत असतील, ते त्याचं कर्म तो भोगील. तुम्ही तुमचा हिताचा विचार करा ना. तुम्ही तुमच्या हिताचा विचार करा, तुम्ही तुमच्या उद्धाराचा विचार करा. एखादा मनुष्य काही बुद्धीनुसार त्याच्याकडनं कर्म चुकीचं होत असतील, तुम्ही त्याचं कर्म का बघता? अरे कर्म बघण्यापेक्षा तो तत्व बघा. ही भक्ती सांगितली लक्षात घ्या. आणि ही भक्ती जोपर्यंत हा वर्म त्या जीवाला कळत नाही तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी असलेली भ्रांती जात नाही. बरं का? आणि भ्रांती जात नाही तोपर्यंत लक्षात ठेवा, तो त्या स्वरूपाला पात्र होत नाही. साधू संतांनी याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे, जे जे बेटे भूत त्याशी मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. किती सोपी भक्ती सांगितलेली आहे, किती सोपा सुख सांगितलेलं आहे, किती सोपा समाधान सांगितलेलं आहे. कर्म बघता समाधान प्राप्त होणार नाही, कर्म बघता सुख प्राप्त होणार नाही, कर्म बघता जीव मुक्त होणार नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. मग भगवंत कसा आहे? भगवंत आहे कसा? या उपाधीपासून वेगळा आहे भगवंत, या कर्मापासून वेगळा आहे भगवंत, या भ्रांतीपासून वेगळा भगवंत आहे. मग सद्गुरू काय करतात आपल्याला? जेने भ्रांतीपासून इरतला, गुरुवाक्य मन धुतला, आत्मस्वरूपी गातला ऋणिया. मग सद्गुरू काय करतात? आपली भ्रांती काढून टाकतात. आपली भ्रांती काढून टाकतात म्हणजे काय? एक मनुष्य दगडावर बसला होता आणि दगडावर बसला होता आणि लोकांना सांगत होता, अरे बाबांनो माझ्यावर कोणतरी कृपा करा, मला जेवायला नाही, मला कोणाचा आधार नाहीये, मी काय करू? पण त्याच्यातला एक जाणकार मनुष्य आला, सद्गुरू आला. सद्गुरू त्याने सांगितलं, भाऊ उठ बरं, उठ, खोद इथे. त्याला तिथनं उठवला, तिथं खोदला, तर त्याच्या बुड्याकडे काय होता? सोन्याचा अंडा होता. तुमच्या आमच्या ठिकाणी काय आहे? तुमच्या आमच्या ठिकाणी सुख आहे की नाही? मग तो सुख दाखवण्याची कला कोणाकडे आहे? तो सुख दाखवण्याचा वर्म कोणाकडे आहे? आपल्याला तो सुख भेटेल का?
का भेटणार नाही? कारण वर्म माहित नाहीये, लक्षात ठेवा. आणि वर्म ज्या दिवशी माहित पडेल ना त्या दिवशी हे सगळा करत असताना सुद्धा तुम्ही सुखाला पात्र व्हाल. हे सगळा करत असताना सुद्धा समाधानाला प्राप्त व्हाल. पुढे जाऊन सांगतो. मग महाराज तुम्ही सांगता संसारामध्ये सुख नाही. अरे संसार तुम्ही करतच राहा ही वर्माची गुण आहे. संसार हे कर्म तुमच्या सत्तेने होतच नाही ही त्याची खूण आहे. मग ज्याच्या सत्तेने सगळा होतोय त्याला जर समजून घेतला तर मी बाजूला होतो. काय होतो? आणि जिथं मी बाजूला झाला तिथं समाधान प्राप्त होते. आता इथं मी आहे म्हणून समाधान नाहीये, सुख नाहीये, मुक्त नाहीये. मग मी बाजूला आहे का त्याच्यात आहे? पटकन सांगा बघू. मी बाजूला आहे ना, त्याचा आणि याचा काही संबंध येत नाही. काय संबंध आहे का? आता याचं कर्म संपलं ना तो थांबणारच नाही. मग याचा ना त्याचा काय संबंध आहे? देवाचा ना देहाचा काय संबंध आहे का? मग याचा ना त्याचा संबंध नाही. संबंध कोणी जोडलाय? संबंध अज्ञानाने जोडलाय. कोणी जोडलाय? संबंध अज्ञानाने जोडलाय. आणि संत काय करतात? संत फक्त त्याचा अज्ञान घालून टाकतात. मग काय करतात संत? आहे मी कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग तू कोण आहेस? संत हे काम करतात. संत अज्ञान घालवतात आणि अज्ञान घालवल्यानंतर तुझ्या ठिकाणी जो समाधान आहे तो समाधान तुला प्राप्त होतो. म्हणजे तू त्या स्थितीला प्राप्त होशील. मग काय स्थिती आपली तुमची आमची आहे? तुमची आमची स्थिती काय? तुम्ही आम्ही तुमची आमची स्थिती काय? तुमची आमची स्थिती देव आहे. लक्षात ठेवा. काय आहे? देव आहे. फक्त अज्ञान बाजूला काढला की तुम्ही देव आहात. आपणची देव होई गुरु. मग अज्ञान घालवण्याचं काम सद्गुरू करतात. मग जोपर्यंत आपला अज्ञान जावा, आपण दुःखापासून वेगळे व्हावा, या गोष्टी जर आपल्याला समजून जर घ्यायच्या असतील, वर्म समजून घ्यायचा असेल, गुरु बिन कोण बतावे बात, बरा बिकट यम घाट रे, गुरु बिन कोण बतावे बात. मग तुम्हाला सद्गुरूला शरण जावा लागणार आहे. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर या गोष्टी सद्गुरू तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. मग जीवानी मला एक सांगा, कुठला असा जीव आहे, कुठला असा मनुष्य आहे का त्याला सुख नको आहे? तुका लागे करशी तलमल तरी तू एक वेळ जाय पंढरीशी. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे. मग सुख कुठे आहे? देवाजवळ. आणि देव कोण दाखवतो? संत दाखवतात. किती सोपा आहे हो परमार्थ. परमार्थ किती सोपा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे, पण तो कठीण का झालाय? कठीण का करून ठेवलाय? वर्म कळत नाही. वर्म कळत नाही म्हणून ती गोष्ट कठीण आहे. बाबा सांगायचे काय? बाबा सांगायचे केतकी असतो ना, केतकी. आपल्याकडे आंबाडी बोलतात तिला. ती आंबारी आहे ना, आंबारी. आंबारीची झाड मोठी झाली ना, रीस सांगतो तुम्हाला मी. आंबारीची झाडं जर मोठी झाली तर काय करायची? त्याला कापायची आणि एका ड्रॉमध्ये नेऊन टाकायची. अशी जुरी बांधे ड्रॉमध्ये नेऊन टाकायची. 4-5 दिवसामध्ये काय होतो? ती आंबारी कुजली जातो आणि त्या आंबारी मधून काय निघतात? तो धागा निघतो. धागा. मग त्या आंबारीमध्ये धागा नाहीये का? आंबारीमध्ये धागा होता, पण त्या आंबारीतला धागा काढण्यासाठी ती रीस समजून घेतली. कुठली रीस समजून घेतली? तर ती आंबारी त्या डोळ्यामध्ये टाकली, पाण्यामध्ये टाकली, ती कुजली आणि त्याच्यापासून धागा बांधला. मग त्याच्यापासून दोर बांधतो. मग तो असा दोर बांधतो का इकडनं 50 माणसं तिकडनं 50 माणसं
खेचायला लागली तर तो तुटणार. आणि त्या दोराने जर बुवाला जर फाशी दिली तर मरी समजली का? मरी समजून नको घ्यायला का? अंबारीमध्ये धागा आहे तसा तुमच्या आमच्यामध्ये देव आहे की नाही? हा, तुमच्या आमच्यामध्ये देव आहे. पण तुमच्या आमच्यातला जो देव आहे ना, तुमच्या आमच्यातला जो देव आहे ना, तो देव दाखवण्याची कला कोणाकडे? वर्म कोणाकडे आहे? संतांकडे. मग काय करावं लागेल? संतांना शरण जावं लागणार. आणि संतांना शरण गेल्यानंतर ते संत तुम्हा आम्हाला काय करतील? देव दाखवतील. आणि एकदा त्याची ओळख झाली ना, बरं का, एकदा त्याची ओळख झाली ना, मग मात्र तुम्ही समाधानाला प्राप्त व्हाल, त्या स्थितीला प्राप्त व्हाल. तुम्ही बोलता महाराज स्थिती म्हणजे काय बोलता हो तुम्ही? हा, स्थिती म्हणजे सांगतो तुम्हाला, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. मग वैकुंठामध्ये असतानाच्या स्थितीला पात्र होतो, त्या परिस्थितीला आपण पात्र होऊ. लक्षात आला? म्हणून ती स्थिती सांगितलेली. आणि नाथ बाबा सांगतात, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाये संचिताचा. बाकी हे सगळं आहे ना, संचित क्रियामान आणि प्रारब्ध 3 कर्म आहेत. यांचा फक्त कौतुक बघा, यांना अंगीकार करू, पण काम करा का? नीट ऐका, काय करा? कारण प्रारब्धानुसार आलेले कर्म तुमच्या वाट्याला ते देहाने तुम्हाला करावंच लागतील. पण फक्त मी बाजूला करा, म्हणजे तुम्ही त्या स्थितीला पात्र. मी बाजूला काढला तर त्या स्थितीला पात्र व्हाल. मग मला सांगा, साधू संतांनी संसार सोडला का? साधू संत संसारामध्ये असताना सुद्धा ते भगवंताचा अनुसंधान, भगवंताचा नामचिंतन करत होते. तुकाराम महाराज नामचिंतन करत होते की नाही? तुकाराम महाराज नामचिंतन करत होते. नाथबाबा नामचिंतन करत होते. माऊली नामचिंतन करत होते. मग तो नामाचं चिंतन म्हणजे काय, नाम म्हणजे काय, 5 मिनिटात सांगतो आणि आपली सेवा संपून टाकू. ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला अनादी कालाचा जो नाम देतात ना, तो कसा देतात? कानातनं देतात. नीट ऐका. आणि मस्तकावरती हात ठेवतात आपल्या. जो नाम भगवंताने पार्वतीला दिलाय, ती परंपरा आहे, त्या परंपरेनुसार तो नाम सद्गुरू आपल्या कानाद्वारे आपल्याला तो बीजनाम देतात आणि मस्तकावर हात ठेवतात. माऊलीना निवृत्तीनाथांनी तो नाम दिला आणि मस्तकावरती हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे मी चाळ, निवृत्तीने केले कोड, हात मस्तके ठेविल्या नवी बीजची वायदे. अनादिकालेचा बीज, अनादिकालाचा नाम. आणि जेव्हा माऊलीना तो निवृत्तीनाथाने दिला, त्यावेळेला काय झाला? चित्त साकटले आटुगेत, वाचा पांगुलली जेते तेते, अपाद संकोचित रोमांच. आणि मास्ट सात्विक भाव जो अंगात वगैरे येतो ना, तो अंगात येत नाही, तुमच्या अंगातच आहे. तो फक्त ती क्रिया तशी झाली, सद्गुरू करणं नाम झाला. मग काय होतो? तुमच्या अंगात असलेली जी चेतना शक्ती, जो भगवंत आहे, तो भगवंत काय करतो? नाचू लागतो. कशानी? भजनानी. लक्षात ठेवा, नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. कशा बोला? देव का नाचायला लागला? कीर्तन चालू होता. कीर्तन चालू असताना देव, तुमचं आमचं कीर्तन चालू झाला की नाचतात, डोलतात, उड्या मारतात. ज्याला वर्म कळत नाही ते सतत अंगात येतो. अरे अंगात आहे ना, अंगात येतो म्हणजे काय? हा, अंगात आहे की नाही? का बाहेरून येतो का? ही जी परंपरा आहे, या परंपरेनुसार जर तुम्ही त्या परंपरेचा अनुयायी झाले, त्या परंपरेचा अंगीकार जर केला, तरच मात्र जीव मुक्त होईल. बाकी कुठल्याही मार्गाने मुक्त होणार नाही. प्रवचन संपल्यानंतर विसरा महाराज तुम्ही जे बोलत होते त्याचा पुरावा द्या मला.
प्रवचन संपल्यानंतर विचारा की महाराज तुम्ही बोलता मग आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो, आमचा का होईल? मुक्त होणार नाही. काय होणार नाही? मुक्त होणार नाही. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, नीट ऐका. विषय आता येतो तो नकोय, पण शेवटचा पर्याय सांगतो की ज्या वेळेला जीवाचं कर्म संपलं जातात त्या वेळेला वैखरी वाणी बंद होतो. परा पश्चंती मध्यमी आणि वैखरी वाणी बंद होतो. लक्षात ठेवा. मग त्या वेळेला तुमची वैखरी वाणी बंद झाली म्हणजे भजन बंद झाला, आणि भजन बंद झालेला जीव कुठे जातो? हा, ज्याचा भजन बंद झाला, कर्म संपलं, यम समोर उभे आहेत आणि ते बघतात बाबा भजन करतो की नाही, मग त्यावेळेला तो वैखरी वाणीचा भजन बंद होतो. मग ज्याचा भजन बंद झाला तो कुठे जातो? नामाशी विन्मुख होतो. नर पापिया हरिविन दावया ना पावे कोणी. मग त्या जीवाला ती गती सांगितलेली आहे. कुठली? तो कोणाचा पाहुणा होतो? यमाचा पाहुणा होतो. म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे काय की बाबा तुकाराम महाराज सांगतात की आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. म्हणून साधू संत अवताराला आले, देव अवतार आले. खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे. पुढची आपली भरपूर काय वेळ संपलेली आहे. 5 मिनिटं बोलू का? कारण आज्ञा घाला पाहिजे काय. साधू संत आणि देव अवताराला येण्याचं कारण काय? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. आणि भगवंत खंडोबारायाच्या रूपाने तिथं अवताराला आलेले आहेत आणि सर्व राक्षसांचा निर्दलन केलेलं आहे. आणि शेवटी आश्विन नवमी चंपाषष्ठीच्या दिवशी आपण खंडरायाची जी पूजा करतो, लक्षात ठेवा का, ज्यांनी त्याची पूजा केली आहे. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की खंडोबाच्या मंदिरामध्ये जेजुरीला हळदच का उधळली जातो माहितीये का कोणाला? हल्दी का उधळली जातो? दुसरा का उधळत नाही का? बरं हल्दी का उधळली जातो? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये 64 रोग आहेत आणि 64 रोगांना उपायकारक म्हणजे हल्दी आहे. म्हणून तो हल्दीचा भंडारा तिथं उधळला जातो. काय उधळला जातो? हल्दीचा भंडारा. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबारायाची जो पूजा करील तो मात्र सर्व रोगातून मुक्त होतो. म्हणून चंपाषष्ठी तुमच्या करणं ही होतो, ही फार मोठी भाग्याची गोष्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्व सहभागी आहात. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत अवताराला आले. खर्डी गाव तालुका नाशिक या गावामध्ये एक महात्मा जन्माला आला आणि स्थान त्या गोटीमध्ये घेतला श्रीपाद बाबा. ते गोटीमध्ये न थांबले बरे का? गोटीमध्ये थांबले का? ते श्रीपाद बाबा रामदास बाबा गोटीमध्ये न थांबले. ते गावगाव आले आणि गावगाव येऊन त्यांनी हा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. कुठला? हा नामाचा निरोप जो आहे ना, साधू संतांचा अनादी कालाचा शंकराचा जो निरोप आहे, सनातन धर्माचा जो निरोप आहे, तो निरोप तुमच्या आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचं काम केलं रात्र न दिवस. भाऊ ताई नाम घ्या. का बरं नाम घ्या? कारण जीवाला जर मुक्त व्हावा असं वाटत असेल, मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर मुखी नाम हाती मोक्षे ऐशी साक्ष बहुतांची. मग तुम्हाला जर मोक्ष व्हावा असं वाटत असेल, तुम्हाला जर तुमचा उद्धार व्हावा वाटत असेल तर तुम्हाला नाम घ्यावा लागेल. आणि घरोघरी गल्लोगली जाऊन दारोदारी जाऊन आणि त्यांनी तो नाम तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. आज इथे हा जो पिंड बोलतोय ना, लक्षात ठेवा, हा जो पिंड बोलतोय ना, ही कृपा कोणाची हो? श्रीपाद बाबाची. आणि त्यांची जर कृपा नसती झाली तर हा पिंड इथं नसता बसला. कुठं बसला असता? वेगळ्या ठिकाणी बसला असता, वेगळ्या ठिकाणी गेला असता, वेगळे विचार केले असते. म्हणून आपण काय करतो, संतांचा जो आहे ना
लक्षात ठेवा मी काय बोलतो, परत जाता जाता सांगतो तुम्हाला. तुम्ही मालकारी आहात ना आहात तो ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग आला, पण गीता भागवत आणि ज्ञानेश्वरी जरूर वाचा माय बाप्पानो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आपण महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले, अहो महाराष्ट्रासारखा तत्वज्ञान या जगामध्ये कुठंच नाहीये. अभ्यास करून बघा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवरती नाहीये. कुठला ग्रंथ तुम्हाला एवढा शातीटोपपणे सांगू शकतो? हो, कुठला ग्रंथ? माऊली शातीटोपपणे सांगतात, तरी अवधान एक पेला दिजे, सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर उघड आहे का? कुठला ग्रंथ तुम्हाला सांगेल? आणि ते संत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, तर एवढा तरी आपल्याला जाणीव पाहिजे. लक्षात ठेवा. साधू संतांचं ग्रंथ वाचा. फार कधी कधी ना फार विचार असा करावा असा वाटतो. लक्षात ठेवा. येणाऱ्या पिढीला तुम्ही कुठेतरी सन्मार्गाला लावा. अहो ती इस्लाम स्त्री असतो ना, लक्षात ठेवा का मी काय बोलतो ते. ती इस्लाम स्त्री असतो ना, ती सांगतो मुन्ना बेटा रोटी है ना, रोटी और रोटी गरम करके खाना ले, 3 टाइम नमाज जरूर पढ़ना. काय सांगतो ती? लोकांना ऐकायला जरा भारी पडेल हो, पण नाही राजीव. काय सांगतो ती? वो रोटी है ना, रोटी वो गरम करना खाना, लेकिन 3 टाइम नमाज जरूर पढ़ना. आपण मुलांना काय सांगतो? आपल्याकडे 5वीच्या दिवशी अनुग्रह केला जातो. आमच्या 4 पिढ्यांची परंपरा आहे. आपल्याकडे काय सांगतो आपण मुलाला? बेटा ती चपाती आहे ना ती खा, टाइमपास नाही झाला तर टीव्ही बघ. आमच्याकडे नाही सांगत असं. मला काय सांगायचंय, आपुल्या इता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची या. लक्षात ठेवा. आपण मुलांना जर मार्गदर्शन केला, मुलांना जर सांगितला की बाबा तू ज्ञानेश्वरी वाचित जा रे, भागवत वाचित जा रे, गीता वाचित जा रे, मंदिरात जात जा रे, कीर्तन ऐक रे, प्रवचन ऐक रे, तर काय होईल? काय होईल? परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा. हा माझा अनुभव आहे. हा माझा अनुभव आहे. का मी सांगतो तुम्हाला? कारण जी गोष्ट साधू संतांना कळली ती गोष्ट तुम्हाला आम्हाला तशीच तशी त्यांनी आणून दिली आपल्याला. कीर्तन प्रवचन आपण भरपूर ऐकतो, भरपूर ऐकतो आपण. काय आज एक महाराष्ट्रामध्ये कळवल्याची गोष्ट सांगा अशी वाटतो की या महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 150 संत झाले. आज 150 संतांच्या महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रम व्हावा, वृद्ध आश्रम व्हावा. शोकांतिका महाराज, शोकांतिका आहे. आज मला तुम्ही सांगा 33 कोटी देवतामध्ये महत्वाची देवता 2 सांगितलेली आहे. मातृदेव भव, पितृदेव भव. सकाल तीर्थांच्या दोरे जे का माता पितरे त्या सेवे शिकीर शरीर लोन कीजे. अरे आई वडिलांची सेवेपासून लोक वंचित होत चालली, साधू संतांच्या सेवेपासून वंचित होत चालली. वृद्धाश्रम होऊ लागले, अनाथ आश्रम होऊ लागले. कारण का? लोक सेवेपासून वंचित झाली, सत्संगापासून वंचित झाली, लोक वाचनापासून वंचित झाली, लोक ज्ञानापासून वंचित होत चालली. एक दृश्य बघितलेलं सांगतो जाता जाता. मी एका गावात गेलो होतो. मी तो गाव कुठे आहे माहिती का? टिटवाल्याला आहे. त्या गावात मी गेलो, बघतो तर एकही टीव्ही नाही या गावात. चॅनलच नाही, टीव्हीचा काय अँटीनाच नाही. मी विचारलं बा टीव्ही नाही, आमच्या गावाने नाही टीव्ही बोलताय. बघा विचार करण्याची गोष्ट. काही गोष्टी आहेत ना खरोखर घेण्यासारख्या आहेत. माझा तो बोलायचा मत नाही, माझा काय बोलायचा मत आहे की जेवढा वेळ आपण लौकिक गोष्टी बघण्यामध्ये घालवतो तेवढा वेळ जर आपण ज्ञानामध्ये घालवला तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, आपल्या भारतामध्ये आहेत. जेवढा वेळ तुम्ही तिथे घालवता तेवढा वेळ जर वाचनामध्ये घालवला तर हित झाल्याशिवाय राहील का? हित होईलच. कारण का? ज्ञानदेव तू कैवल्यम. सगळ्यात ज्ञान आहे ना तो तुम्हाला सगळा काय देऊन जातो. काय देऊन जातो? मला एक सांगा,
कलेक्टर ज्ञान आहे का कलेक्टर आहे? पटकन बोला. कलेक्टर ज्ञान आहे. कलेक्टर हा ज्ञान, ज्ञानाला पदवी कलेक्टर आहे. आर्किटेक्ट ज्ञान आहे का आर्किटेक्ट आहे? ज्ञान आहे. सिव्हिल इंजिनियर ज्ञान आहे का सिव्हिल इंजिनियर आहे? ज्ञान आहे. म्हणून मी मगाशी बोलून गेलो का बालकारी असा नाहीतर नसा, पण गीता, भागवत आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ वाचा आणि हे ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं ज्ञान झाल्यानंतर लक्षात आला का तो ज्ञान तुम्हाला काय करतो? ज्ञान काय करतो? ज्ञान समाधान देतो, ज्ञान सुख देतो. लक्षात ठेवा. काय देतो? लौकिक अर्थ जरी बघितला तर एखादा पोरगा कम्प्युटर इंजिनियर झाला तर त्याला पगार किती? 70-80 पगार भेटतो की नाही? म्हणजे लौकिकामध्ये जर एवढा ज्ञान आहे तर आध्यात्मिक क्षेत्रामधला जर ज्ञान झाला तर तो सर्व सुखाचा आघर त्याला प्राप्त होतो. असो बोलण्याच्या युगामध्ये सालुक्य मंजुला बोलता शिवानी शिकवितो धनी वेगळाशी आज या ठिकाणी आपले नारायण महाराज उपस्थित आहेत, जितू आहेत, बाकी आमची माऊली वर्ग सगळी आहेत. बोलणारा बोलून घेणारा तो आहे, मी फक्त निमित्त आहे. सालुक्य मंजुला बोलता शिवानी शिकवितो धनी वेगळाशी बाबुल महाराज आहेत, आमचे चिंतामणी महाराज आहेत, बाकी आता सगळ्याची काय नाव सगळे महाराज आणि बाकी आमची ग्रामस्थ मंडळी. खरोखर त्यांचा जेवढा आभार मानावा काय तेवढं कमी. कारण का तर तुम्ही त्या खंडोबाची म्हणजे महादेवाची पूजा करता आणि चंपाषष्ठी सारखा काय पवित्र आणि शुद्ध असा उत्सव तुम्ही करता आणि ती सेवा खरोखर तुम्हाला भगवंत पुरापूर आणि अशीच सेवा तुमच्याकडनं होत राहावी ही आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू, नाही का? आणि बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. चांगले शब्द असतील त्याची सद्गुरूची कृपा आहे. परित्राणाय साधूना विनाशिका दुष्कृतम धर्म संस्थापित संभावनी युगे युगे या श्लोकावरती जेवढा बोलता आला तेवढा बोलता आला. कारण काय तर आजचा दिवस चंपाषष्ठीचा दिवस म्हणजे भगवंताने अवतार घेतलेला आहे खंडोबाचा आणि खंडोबाचा अवतार घेऊन आणि त्यांनी त्या राक्षसांचा नर्तन केलेला आहे. अविचारी लोका त्यांनी नाश केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा तेच केलेलं आहे. काय की ज्या वेळेला अज्ञानी अविचारी लोक होती त्याचा नाश केला आणि साधू संतांचं रक्षण केला. त्यामुळे ही ओवी मला घ्यावा लागली. त्या श्लोकानुसार माऊलींची ओवी आहे. त्यावेळी आपुल्याची निकाय बरे मी साकार होऊन अवतारे मग अज्ञानांचे अंधारे फिरून घाली अशी सुंदर ओवी होती. त्या ओवीवरती माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती जी काय कृपा केली, मला जी काय बुद्धी दिली त्या बुद्धीनुसार मी 1 तास तिथे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा निरोप देण्याचा प्रयत्न केला. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की सच्चिदानंद सद्गुरु सौरभ बाबा महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय.